ज़रूरत आ चुकी है कि मेरी फहरिस्त में जहाँ 3 मज़ाहिया शायर हैं तो उसमें से एक मज़ाहिया शायर बल्कि हाथ से व्यंगकार का इस्तकबाल किया जाए, जिससे जो अपने कलाम से, अपने मज़ाहिया क़तात से सोते हुओं को जगा दे, रोते हुओं को हंसा दे। क्योंकि मैं हूँ अगर खुशी तो मुझे कैद मत करो, मैं हूँ अगर खुशी तो मुझे कैद मत करो, बस्ती में ले चलो मुझे बच्चों में बांट दो, बस्ती में ले चलो मुझे बच्चों में बांट दो। तो आप सब हजरात में क्या कहे तकसीम करने के लिए, मसरतें तकसीम करने के लिए, खुशियाँ तकसीम करने के लिए जनाब मिर्ज़ा रफ़ी साहिब से मुल्तमिस हूँ कि तशरीफ लाएं। जानने वाले लोग हैं क्या कुछ? म्हणजे मराठीत बोलायला हरकत नाही। आता मी सगळ्यांना पहिले सलाम करतो, नमस्कार करतो आणि तारिक भाई समोर बसून आहे म्हणून जय भीम करतो। मी व्यासपीठावर आहो की नाही याचा यांनी विचार न करता माझं नाव सांगितलं। आता माझा आवाज एवढाच आहे, माईकचा नाही जास्त, त्याला मी काय करू? आता मी लघुशंकेसाठी गेलो होतो। मराठीत एक म्हण आहे का, शिकार आली आणि कुत्र हागुटलं। तर माझं तसं झालं थोडंसं। माझ्यासमोर प्रश्न असा आहे की बा मी जेव्हा माझ्याकडे आयोजक आले तर मी म्हटलं मी मराठीवाला माणूस आहे, घरी उर्दू बोलणं वेगळी गोष्ट आहे, पण व्यासपीठावरून बोलणं म्हणजे रिकामी जागा फाटत असते। एवढं फक्त तुम्ही ध्यानात ठेवा। मी उभं राहून कधीच कविता म्हणत नाही। माझा स्वतंत्र कार्यक्रम असतो 2-2.5 तासाचा, मिर्झा एक्सप्रेस नावाचा। मी 10 वर्षाआधी उभ्यानं कार्यक्रम करत होतो। ही स्टँडअप कॉमेडी आहे, पण आता वयाच्या हिशोबानं मी खुर्चीवर बसून कार्यक्रम करतो। तुम्ही मला आणखी 5 वर्षानं बोलाल तर मी झोपून कार्यक्रम करील, त्याला काही पर्याय नाही। हे माणसाच्या अवस्था आहे मातीत जाण्याच्या। मी विनोदी माणूस आहे, विनोदाशिवाय आपल्याला काही दिसत नाही, काही सुचत नाही। माझा एक मित्र आहे रामदास, त्याला जर तुम्ही विचारलं का रे रामदास तू ही म्हैस दूध देते काय, तो म्हणते नाही काढा लागते। म्हणजे जसं याच्याच म्हशीचं काढा लागते, बाकीच्या याच्या म्हशीले तर एक लेखी अर्ज केला का मावशी दूध दे तर टटर दूधच देते का काय? हे आमच्या जीवनातले विनोद आहे। विनोद तुमच्याही जीवनात आहे, परंतु तुम्हाला ते धरता येत नाही। एक प्रसिद्ध विनोद आहे, एका माणसाच्या पोरीला पाहायला पाहुणे येणार होते। त्याच्या घरी फोन आला की बा 1 तासानं तुझ्या घरी 7-8 लोक येणार आहे तुझ्या मुलीला पाहायला, तू त्यांच्या जेवणा खावण्याची व्यवस्था कर। मग आता माणसाले काम नाही, त्यांनी सांगून दिलं बायकोले कर म्हणे स्वयंपाक। बायको म्हणे तेव्हा बापाची नोकर आहे का म्हणे मी? अबे म्हणे 1 तासात 10-12 लोकांचा स्वयंपाक ठीक आहे, भाजी पोळी होऊन जाईल, पण गोडधोड कसं? तर म्हणे तू ते हॉटेलमधून आणून दे। तर नवरा म्हणे कुठं हॉटेलमध्ये जायचं काम नाही, आजकाल सगळं ऑनलाईन आहे म्हणे। एखाद्याले बायको पाहिजे असन ऑनलाईन, एखादीले नवरा पाहिजे असन ती ऑनलाईन। काही दिवसांना तर म्हणे तारिक भाई कडेवर लेकरू घेऊन दिसले, विचारलं का तारिक भाई हे काय आहे, तर ते म्हणतील ऑनलाईन। तर हे तुम्हाला सांगतो हे असंच आहे। तर तो म्हणे मी बसल्या बसल्या तुले सगळं काही विनोद आला विनोदासारखं घ्या। आता हे तारिक भाईचं नाव आठवलं, आमिर काजी साहेबांचे नाव मला आठवू शकलं असतं। तर मग त्यानं काय केलं, हल्दीराम भुजियावालाच्या ऑफिसमध्ये फोन केला। आता तुम्ही कोणत्याही मोठ्या कंपनीत फोन करा, तिथून बाईच फोन उचलते, आणि बाईचा प्रभाव तर काही सांगायचं काम नाही। आता पाहायलाच आपण 15-20 मिनटं जे बिचारे पुरुष थोडे जास्त बोलले तर संयोजक साहेब म्हणतात थांबा, ह्या मॅडम बसल्या तर साहेब म्हणे उठा। हा बाईचा प्रभाव असते। त्या बाईनं फोन उचलला, आणि लोकांनाही माहीत असते माझ्यासारख्या वयाच्या का कोणत्याही मोठ्या कंपनीला फोन केला तर बाईच फोन उचलते। मग म्हाताऱ्या कुत्र्याला काही काम नाही, काम असो का नसो फोन करायचा। बाई संग बोलायला तर भेटते कमीत कमी। मग त्या बाईनं फोन उचलला आणि म्हटलं म्हणजे आपका हल्दीराम भुजियावाला में स्वागत है। तुम्हाला मराठी बोलायचं असन 1 नंबरचं बटन दाबा, हिंदी बोलायचं असन 2 नंबरचं बटन दाबा, इंग्रजी बोलायचं असन 3 नंबरचं बटन दाबा। याला मराठी बोलायचं होतं आणि 1 नंबरचं बटन दाबलं, त्या बाईचा पुन्हा आवाज आला, क्या
तुम्हाला गोड पाहिजे असन 1 नंबरचं बटन दाबा, मिठा पाहिजे असन म्हणजे खारा पाहिजे असन 2 नंबरचं बटन दाबा, नमकीन पाहिजे असन 3 नंबरचं बटन दाबा. याले पाहिजे होतं गोड, यानं 1 नंबरचं बटन दाबलं. मग ते म्हणे तुम्हाला लाडू पाहिजे असन 1 नंबरचं बटन दाबा, पेढा पाहिजे असन 2 नंबरचं बटन दाबा, जिलेबी पाहिजे असन 3 नंबरचं बटन दाबा. मग याले पाहिजे होता लाडू, यानं 1 नंबरचं बटन दाबलं. त्या बाईचा पुन्हा आवाज आला, 5 किलो पाहिजे असन 1 नंबरचं बटन दाबा, 10 किलो पाहिजे असन 2 नंबरचं बटन दाबा, आणि 100 किलो पाहिजे असन 3 नंबरचं बटन दाबा. याले पाहिजे होते 5 किलो, यानं 5 किलोचं बटन दाबलं. मग ते बाई म्हणे आता कोण्या पत्त्यावर पाठवावं हे तुम्ही पत्ता सांगा म्हणे. याले आला राग का 5 किलो लाडू काय घ्यायचे, एवढं जणं कमीन करणार ना जास्त. यानं 100 किलोचं 3 नंबरचं बटन दाबलं. मग त्या बाईचा पुन्हा आवाज आला का म्हणे बाबा आम्ही तुमचं अभिनंदन करतो आणि हा पत्ता सांगा तुमचा, कुठं माल पाठवा. याले आला होता राग. यानं काय केलं, त्या मॅडमने सांगितलं म्हणे आम्ही 3 भाऊ आहो, मोठ्या संघ बोलायचं असन 1 नंबरचं बटन दाबा, बंधव्या संघ बोलायचं असन 2 नंबरचं बटन दाबा, आणि लहान्या संघ बोलायचं असन 3 नंबरचं बटन दाबा. आणि ठेवून दिला यानं. हा विनोद असते. ते विनोद घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येतो. सगळे विषय व्यासपीठावरून झाले. प्रेमाचा विषय झाला, राष्ट्रप्रेमाचा विषय झाला, पुलवामाला जे हे म्हणते लवकर बंद करा. नाही मी करतच नाही, पण तुम्ही काही काळजी नका करू. जोपर्यंत तुम्ही दगडण गोटे मारत नाही तोपर्यंत मी बंद करत नाही. आयोजक जर काजी असन तर मी मिर्झा, आणि तसे 2 आमदार बोलावले इथं मिर्झा. मला घाबरायचं काम नाही, फक्त मला बोलू द्या तुम्ही, एवढंच करा फक्त. तर पहा मी कविता कशा करतो, छोट्या छोट्या कविता करतो. मला एकानं विचारलं म्हणे मिर्झा साहेब सरकार म्हणजे काय. एक माणूस चौकात उभा सरकारले शिवाय देऊन राहिला, म्हणे हे सरकार नालायक आहे, हे सरकार रिकामचोट आहे, या सरकारच्या रिकाम्या जागेवर रट्टे मारायला पाहिजे. एका कॉन्स्टेबलने त्याला धरलं, म्हणे सरकारले शिवाय देतं, भारत सरकारले शिवाय देतं. तो म्हणे नाही ना म्हणे साहेब मी तर अमेरिकेच्या सरकारले शिवाय देऊन राहिलो होतो. तो कॉन्स्टेबल म्हणे अबे मी कॉन्स्टेबल हा म्हणजे मला काही समजत नाही असं वाटते का म्हणे तुले. अबे कोणतं सरकार रिकामचोट आहे आणि कोणतं सरकार रट्टे मारण्याच्या लायकीचं आहे मला का माहीत नाही का म्हणे भाऊ. म्हणजे असं सरकार असलं तर ते भारतातच असलं पाहिजे हा त्याचा म्हणण्याचा अर्थ. तर मला त्याने विचारलं सरकार म्हणजे काय. मी उत्तर दिलं जनतेला त्रास देते त्याचं नाव सरकार. रेल्वेचं तिकीट नगद, जनतेला त्रास देते त्याचं नाव सरकार. रेल्वेचं तिकीट नगद आणि कापसाचे पैसे उधार. तिकीट काढल्याशिवाय रेल्वेत बसायचं नाही. आणि एक डाव का कापूस फेडरेशनला दिला तर 20-20 वर्ष पैसे मागायचे नाही. पैसे मागतले तर पैसे नाही भेटन, बंदुकीच्या गोळ्या भेटन. आणि मग तुम्ही एक डाव मेले तुमच्या बायकोले 1 लाख रुपये आणि 1 तासापुरता कलेक्टर. ही आपली सिस्टीम आहे. एका हॉटेलचा नियम होता की तुम्ही खा, बिल तुमच्या नातवाकडून येऊ. एका माणसाला वाटलं आपल्या काय हाडावर चोट आहे, आपला नातू आहे त्याचं काम आहे. तो गेला आणि बसला सुताळत. त्यानं 500चं खाल्लं, वेटर 2000चं बिल घेऊन आला. हा म्हणे काबे चोट्या बोलता काय आणि करता काय, बिल तर नातवाकडून येणार होते, मी आता 500चं खाल्लं आणि तू 2000चं बिल घेऊन आला. तो म्हणे साहेब हे तुमचं बिल नाही म्हणे, हे तुमचे आजोबा खाऊन गेले त्याचे पैसे म्हणे. म्हणजे अंधेर नगरी चौपट राज. मला एकानं विचारलं देशी विदेशी वस्तूबद्दल तुमचं काय मत आहे. देशी वस्तू विदेशी वस्तू. मी उत्तर दिलं देशीवर विदेशी अशी झाली सवार, देशीवर विदेशी अशी झाली सवार का पुढं गेली सोनिया मागं राहायला पवार. आम्ही अशा छोट्या छोट्या कविता करतो. नांदेड जिल्ह्यात साहेब अभी तो सुरू नाही क्या म्हणे, अजून तर मी सुरुवातच नाही केली. हे तर मी नागरून राहिलो. आता वखरणं बाकी आहे, मग पेरणं बाकी आहे. तो एक 10 मिनिट साहेब 10 मिनिट तेही करायला हरकत नाही. तर एक कविता ऐकवतो आणि बसतो. सगळं वातावरण सध्या राष्ट्रीय एकात्मतेचं वातावरण आहे. मी देशोन्नतीमध्ये लोकमतमध्ये लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देत होतो.
एकानं मला प्रश्न विचारला, मिर्झा साहेब तुम्ही मुसलमान असून देशभक्तीच्या कविता का लिहिता? आता मला सांगा, देश काय याच्याच बापाचा आहे? आणि महाबाप काय पाकिस्तानात पैदा झाला? महाबापाचा जन्म झाला 1921 साली आणि पाकिस्तानचा जन्म झाला 1927 साली. मग मोठा कोण? महाबाप. महाबाप अख्ख्या पाकिस्तानापेक्षा मोठा आहे. आणि हा मला म्हणते का तुम्ही देशभक्तीच्या कविता का लिहिता? मला हिंदू मुसलमानातला फरक नाही समजला. लोक मला विचारते हिंदू मुसलमानाचे संबंध काय? मी सांगत असतो का मुसलमान म्हणजे प्लायवूड आणि हिंदू म्हणजे सनम आहे का? दिल्ला याची मी एकमेकाला चिपकून तयारी अलग करून दाखवा बरं. हाई फाटते थोई फाटते पण एकमेकाची साथ सोडत नाही. धर्माची खरी व्याख्या आहे, धर्मना हिंदू मुस्लिम, धर्मना बुद्ध जैन, धर्म चित्त की शुद्धता, धर्म शांती सुख चैन. वाह. पण धर्माला घेऊन लोक बेचैन जास्त आहे. एका माणसानं डोळे बाहेर काढले, देवळात गेला, एक डाकू आला, याच्या छातावर त्यानं 2 गोळ्या मारल्या. याचा जीवच नाही जाय. तो म्हणे बा तो जीव काऊन नाही जात? तो म्हणे महाजीव इथं नाही म्हणे, महाजीव जोड्यात आहे म्हणे. मग तो कसा जाईल? तर मला जेव्हा यानं विचारलं का तुम्ही मुसलमान असून देशभक्तीच्या कविता का लिहिता, मी त्याला उत्तर लिहून पाठवलं, जरी असली माह्या आचारात मुसलमानी, जरी असली माह्या आचारात मुसलमानी, भारतीय माणूस मी विचारानं हिंदुस्थानी. जरी असली माह्या आचारात मुसलमानी, भारतीय माणूस मी विचारानं हिंदुस्थानी. मी म्हणतो भाऊ ज्या देशाचं खाव त्याचंच म्हणावं गाणं, त्याचेच गुण गाव. अरे भारतात जन्मलो भारतातच मराले आणि डुकरं होय का आपण चिखल तोंडात भराले. अरे ज्या फांदीवर बसलो तिलेच जर कापू, पागल म्हणतील ना लोक आपल्याला बापू. आणि ज्या होडीत बसलो तिलेच पाडीन भोक, इतका मी तुम्हाला दिसतो बिंडोक. अरे भारतीय मुस्लिमावर शंका तुम्ही घेता, ज्याच्यासाठी मी ही कविता लिहिली, भारतीय मुस्लिमावर शंका तुम्ही घेता आणि पाकिस्तानच्या गफार खानले भारतरत्न देता. भारतीय मुस्लिमावर शंका तुम्ही घेता, पाकिस्तानच्या गफार खानले भारतरत्न देता. त्याचा आणि आमचा असला जरी धर्म एक, तरी नाही त्याचे आमचे गुणधर्म एक. भारतीय मुस्लिम आम्ही प्रथम पुरुषी एक वचनी आणि त्याच्यासारखे नाही आम्ही तृतीय पुरुषी अनेक वचनी. या भावनेतून मी कविता लिहितो. कवी लोक भरपूर आहे त्यामुळे थांबतो. बहुत बहुत शुक्रिया, बहुत खूब.